दर्शक हो, मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शक हो, आज मंगळवार 27 मे 2025 आत्ताच 7 वाजता हाती आलेल्या उजनी धरणाच्या अपडेटनुसार आपण काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात झालेल्या पावसाची नोंद, त्याचबरोबर उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये झालेली वाढ याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। दर्शक हो, आपल्याला माहितीच आहे, पाठीमागील 8 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपलेला असून कालच हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे यावर्षी जवळपास 8 ते 10 दिवस मान्सूनचं आगमन आपल्या महाराष्ट्रात लवकर झालेलं असून हा मान्सून सर्वदूर महाराष्ट्रात पसरलेला आहे। दर्शक हो, पाठीमागील 24 तासात सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात मुसळधार पावसाची नोंद झालेली असून पाठीमागील 24 तासात तब्बल 54 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरण व आसपासच्या परिसरात झाली आहे। त्याचबरोबर काल सकाळी दौंड येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या 18,506 क्युसेकमध्ये जवळपास 8,000 क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7 वाजता दौंड येथून उजनी धरणामध्ये 26,106 क्युसेकच्या विसर्गाने पाण्याची आवक होतीये। त्याचबरोबर काल दिवसभरात उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये जवळपास तब्बल 7% वाढ झालेली असून काल सकाळी -7.72% एवढा असणारा पाणीसाठा हा आज सकाळी 7 वाजता -0.39% एवढा झालेला आहे। याचाच अर्थ आज दिवसभरातच उजनी धरण प्लसमध्ये येणार असून दर्शको, गेल्या 24 तासात उजनी धरणाच्या एकूण पाणीसाठ्यामध्ये 4.7 TMC ची वाढ झालेली असून महाराष्ट्र सरकारच्या हवामान विभागाकडून काल सकाळीच राज्यातील 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। त्याचबरोबर काल संध्याकाळी महाराष्ट्र सरकारकडून सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनाही येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता असलेल्याचा मेसेजही पोहोचलाय। हीच पावसाची परिस्थिती येते काही दिवस अशीच कायम राहणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काळात भीमा, मान व सीना नदीमधील येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असून याबाबतचा इशाराही धरण प्रशासनाने त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना देण्यात आलेला आहे। दर्शक हो, आम्ही तुम्हाला यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग हा पूर्णपणे बंद करण्यात आलेला असून भीमा नदीकाठच्या लोकांना जी काही सध्याची पूर परिस्थिती जाणवत आहे ती पूर परिस्थिती पूर्णपणे नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण झालेली असून यामुळे भीमा नदीकाठच्या लोकांनी या पूर परिस्थितीत काळजी घेण्याचं आवाहनही धरण प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दर्शक हो, या उजनी धरणाच्या तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या विविध बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो। या अशाच प्रकारच्या उजनी धरणाच्या महत्त्वाच्या अपडेट्स त्याचबरोबर पावसाच्या अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचंय महाराष्ट्र माझा न्यूज।